मतदान यंत्रात अदलाबदली झाल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल यांनी थांबवले मतदान, वरिष्ठांकडे केली तक्रार। आज जालना लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत 21.35% मतदान जालना लोकसभा मतदारसंघात झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र हे मतदान सुरू असताना जालना शहरातील डबल जिम भागामध्ये मतदान यंत्रात अदलाबदली झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव खालीवर केल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केलाय। आणि जोपर्यंत मतदान यंत्र सुरळीतपणे जशास तसे सुरू करून देत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती सुद्धा यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांनी फोन कॉलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची रीतसर तक्रार केली असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। तर या सर्व प्रकाराला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिलंय की काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कारण मतदारांचा सर्व कल हा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे असल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार गोरंट्याल यांना लगावलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। तुम्ही काय आक्षेप घेतलेला आहे आणि काय तुमची मागणी आहे? आम्ही आक्षेप घेतलेला आहे की ती मशीन आहे तशी परत व्यवस्थित ठेवा। त्या मशीन आदला बदली झालेल्या आहे, 1, 2, 3 सिरियल नंबरनी ते ठेवले गेलेले नाहीये, तिथून 17 पासून ठेवलेले गेले। आमच्या इकडचे लोक अशिक्षित आहे, तर ते 1 नंबर म्हणलं डावीकडच्याच दाबतात, सगळे मतदान ते 1, 2 तिकडे चालले, तर ते मशीन सरळ ठेवण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे। मला जेव्हा 2-3 जणांचे फोन आले तेव्हा मी तर आधी इथेच होते, फक्त घरी गेले 2 मिनिटासाठी, लगेच मला फोन आले, मॅडम म्हणे मशीन बदलल्या गेल्या। मी लगेच इथं आले, बघितलं तर खरोखरच मशीन आलटा पालटा केलेलं आहे, उलट्या केलेल्या आहे, तर ती सरळ करण्यात यावी। सर, मला काय सांगाल की या मतदान केंद्रावर मशीन आदला बदलीचा तुम्ही आरोप केलेला आहे, नेमका काय आरोप आहे आणि तुमची काय मागणी आहे? हे बघा, बूथ क्रमांक 247 इथं काय झालं, सकाळी आमचे जेव्हा सील उघडले आमचे जे प्रतिनिधी त्यांनी बघितलं की सिरियल वाज होतं 1 ते 16 आणि 17 ते 24 असा 36 असा होता, पण 11 नंतर 11:30 नंतर उलटा केला। त्यांनी काय केलं, 17 ते 36 एकीकडं 26 आणि 1 ते 16 एकीकडे, म्हणजे उलटाच ठेवला असा। म्हणजे जिथं कल्याण काळेचा नंबर 1 वर आहे असा ठेवल्यानंतर काय झाला, इथं तिसऱ्या माणसाचा नंबर आला, मग 1 नंबर हे दाबू लागले ना, आमचा मतदान वेस्ट झाला। तक्रार करताना तो अधिकारी, तो त्याचं नाव माहित नाही, तो जाफराबाद जाधव म्हणून आहे, तो म्हणतो ना मला वरतून तसा आदेश आहे। मग संबंधित मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते आता येऊ लागले आणि मी म्हटलं त्याच्यावर पोलीस कारवाई करा। म्हणजे एका मशीनवर 16 असतात, 1 ते 16 एक ठेवावं लागतात, त्याच्या बाजूला 17 ते राहिलेले ठेवावं लागतात, याने उलटच केला, असं केलं त्याने। आणि कल्याण काळेचा 1 नंबर आहे ना, तर दुसरा कोणता माणूस आहे अपक्ष, त्याच्या नावावर मतदान पडू लागला, त्याची तक्रार आमची आहे। मग आता तुम्ही मतदान प्रक्रिया थांबवली आहे? हो, थांबवली आम्ही, मतदान प्रक्रिया थांबली आणि संबंधित जे अधिकारी आहे SDM आणि ते काय नाव त्यांचं, त्या सर्वांना मी फोन केला, ते प्रतिनिधी पाठवू लागले। मशिनीमध्ये घोळ होत असल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलेला आहे, याकडे कसं पाहणार तुम्ही? नाही, असं अजिबात नाही, सर्व त्यांचे प्रतिनिधी आतमध्ये आहेत, त्यांच्या प्रतिनिधीला विचारा असं काही झालं का, आणि असं झालं असेल तर त्यांना अपील करायला संधी आहे। पण मला असं वाटतं की आता त्यांच्या पायाखालची बाळू घसरत चाललेली, त्यामुळे ते असे काही बिछूट आरोप करायला लागले। असं कुठल्या मशीन घोळ होत नाही का?